ऑक्सफर्ड सोडताना डोळ्यात थोडं पाणी होतं, पण लंडनने मला जे काही दाखवलं ना, ते स्वप्न होतं की वास्तव हेच कळेना. ऑफिस, थकवा, एकटेपणा आणि त्या सगळ्यामध्ये एक जादुई शहर. ऑक्सफर्डमध्ये सुंदर क्षण जगून झाले, पण रियालिटी कॉल झाला. लंडन ऑफिसला भेट द्यायची होती. वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. वर्किंग आवर्स संपल्यावर मी ऑक्सफर्डवरून थेट लंडनला निघाले. मनात एक्साइटमेंट, पण शरीर संपूर्ण थकलेलं होतं. हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि सुटकेस उघडली. आणि पहिली गोष्ट काय, तर लॉन्ड्री. हो लॉन्ड्री. या ग्लॅमरस लंडन ट्रिपच्या पहिल्या रात्री मी कपडे धुवत होते. इतकी दमले होते की एक्सप्लोअर करायची ताकदच नव्हती. सरळ बेडवर कोसळले. ऑफिस आणि वर्कलोडमुळे मला लंडन मनसोक्त फिरता आलं नाही. पण माझं एक कायम ठरलेलं असतं, जितका वेळ मिळेल तितकं जगायचं. म्हणून माझं लंडन एक्सप्लोअर करणं झालं. संध्याकाळच्या प्रकाशात का होईना, पण झालं. आणि खरंच सांगते, लंडन रात्री सगळ्यात जास्त जिवंत वाटतं. चायना टाऊनमध्ये पाऊल टाकलं आणि असं वाटलं मी एका वेगळ्याच देशात आली आहे. लाल कंदील, रंगीबेरंगी लाईट्स, वेगळा सुगंध, वेगळी वाईब, एकदम सिनेमॅटिक. पार्लमेंट बिल्डिंगसमोर उभी होते आणि माझ्यासमोर भव्य बिग बेन. त्या घड्याळाचा प्रत्येक ठोका जणू मला सांगत होता, हो तू खूप दूर आली आहेस. थेम्स नदीच्या काठी चालताना पाण्यात पडणाऱ्या लाईट्सचं रिफ्लेक्शन पाहून मी अक्षरशः शांत झाले. तो क्षण शब्दापलीकडचा होता. लंडन इतकं सुंदर वाटलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तिथे गेले. सकाळचं लंडन वेगळं आणि रात्रीचं लंडन अजूनच शांत आणि मनमोहक होतं. कधीकधी एखादं ठिकाण इतकं भावतं की ते एकदा पाहून मन भरत नाही. ऑक्सफर्डमध्ये फिरताना असं वाटत होतं मी एखाद्या जुन्या काळात जगत आहे. पुरातन इमारती, शांत रस्ते, क्लासिक वाईब. ऑक्सफर्ड म्हणजे एक सुंदर ओल्ड सिटी. पण लंडन म्हणजे हिस्ट्री, मॉडर्न वर्ल्ड याचं परफेक्ट कॉम्बिनेशन. एकीकडे शेकडो वर्षांचं आर्किटेक्चर आणि दुसरीकडे ग्लास बिल्डिंग, मॉडर्न स्कायलाईन. दोन्ही शहरं वेगळी, पण एक गोष्ट कॉमन, स्वच्छता आणि शिस्त. रस्त्यावर कचरा नाही, आवाज नाही, घाई गडबड नाही. लोक नियम पाळतात आणि सिटी स्वतःच एक सिस्टीमसारखी चालते. हा प्रवास फक्त साईट सीनचा नव्हता. तो माझ्या ग्रोथचा, इंडिपेंडन्सचा आणि करेजचा प्रवास होता. ऑक्सफर्डने मला शांतता दिली, तर लंडनने मला कॉन्फिडन्स दिला. आणि दोन्ही शहरांनी शिकवलं स्वच्छता आणि शिस्त आणि कल्चर जपणं किती महत्त्वाचं आहे. मी द लायन किंग प्ले पाहिला आणि तो अनुभव माझ्या आयुष्यातील एक हायलाईट. स्टेज परफॉर्मन्स, म्युझिक, इमोशन्स जणू चाइल्डहूड पुन्हा जगले. त्या क्षणी मी फक्त प्रेक्षक नव्हते, तर मी त्या गोष्टीचा भाग होते. एक गोष्ट मला खूप भावली, इतक्या परदेशातही वेज ऑप्शन खूप छान होते. मी एक वेज बफे ट्राय केला. व्हरायटी पाहून खरंच आश्चर्य वाटलं. आणि मग सर्वना भवन, ऑथेंटिक साऊथ इंडियन टेस्ट. दूर लंडनमध्ये बसून सुद्धा डोळ्यासमोर भारत उभा राहिला. तो एक इमोशनल मोमेंट होता. सर्वना भवन तर मी सांगेन डेफिनेटली मस्ट ट्राय. आणि मग आला परतीचा दिवस.
हिथ्रोवरून दिल्ली आणि दिल्लीवरून पुणे. फ्लाईटमध्ये बसल्यावर एकच मनात विचार चालू होता, लंडन पूर्ण एक्सप्लोअर करता आलं नाही, पण जे पाहिलं, जे अनुभवलं ते पुरेसं होतं. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या प्रवासात नक्की भेटूया.